मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात तन्वी हॉस्पिटलमध्ये मस्त मजा करत बसलेली असते. ती तिला लावलेलं सलाईनसुद्धा काढून ठेवते. तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये सायली आणि अर्जुन येतात. तर त्यांच्यामध्ये संवाद सुरू असतो. अर्जुन विचारतो, बायको हे काय चाललंय तुझं? आपलं ठरलं होतं ना की तन्वीला आता इग्नोर करायचं, तिच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही म्हणून. तर सायली बोलते की हो ठरलं होतं, पण काही चुका, काही गुन्हे असे असतात की ते इग्नोर करू शकत नाही. तिला धडा शिकवणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. तिला फक्त एका गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे, पण आता तिचा दुसरा गुन्हा उघड झाला आहे. तिला धडा हा शिकवलाच पाहिजे आणि असा धडा शिकवणार की कायमचा लक्षात राहील. तर इकडे नर्स रूममध्ये येते हे कळताच तन्वी लगेच परत सलाईन हाताला लावून घेते. नर्स रूममध्ये आल्यानंतर एका ग्लासमध्ये कसलीशी गोळी मिक्स करतात आणि तन्वीला प्यायला देतात. तर त्यावर तन्वी म्हणते की हे कशाला, IV सुरू आहे ना आता. त्यावर नर्स बोलते की याने तुम्हाला एनर्जी येईल. तर तन्वी बोलते, अच्छा एनर्जी ड्रिंक आहे का हे? मग ठीक आहे, मग मी पिते, पण डॉक्टरांनीच दिलं आहे नाही. त्यावर नर्स बोलतात की हो. मग तन्वी ते दिलेलं एनर्जी ड्रिंक पूर्णपणे संपवते. तेवढ्यात अर्जुन व सायली रूममध्ये येतात व सायली नर्सला विचारते, आम्ही तुम्हाला यांना जे प्यायला दिलं होतं ते प्यायलं का यांनी? त्यावर नर्स सांगते, हो हे काय, ग्लास रिकामा केला आहे हिने. त्यावर अर्जुन बोलतो, फॅन्टॅस्टिक, तुम्ही जाऊ शकता, मी आपले ठरलेले पैसे तुम्हाला देईल. असं ऐकल्यावर तन्वी खूप घाबरते, ती खूप पॅनिक होते व ती विचारते, म्हणजे काय होतं यात, काय होतं त्या एनर्जी ड्रिंकमध्ये? तर ते एनर्जी ड्रिंक नव्हतं का, विष होतं का त्यामध्ये? म्हणजे मी मरणार आहे का? तुम्ही विष दिलंत का मला? त्यावर सायली म्हणते की तसंही या पृथ्वीला तुझा भार खूप झाला आहे प्रिया, तसंही तुझ्या पापांचं वजन खूप वाढतच चाललं आहे. तेव्हा तन्वी म्हणते, म्हणजे तू मला मारायला टपली आहेस तर? व ती मदतीसाठी आवाज देऊ लागते, कोणी आहे का तिकडे? डॉक्टर डॉक्टर प्लीज इकडे या. तेवढ्यात डॉक्टर रूममध्ये येतात व विचारतात, काय झालं तुम्हाला ओरडायला? तेव्हा तन्वी म्हणते की डॉक्टर तुम्ही माझ्यासाठी काही औषध पाठवलं होतं का? तेव्हा डॉक्टर बोलतात की नाही. असं ऐकल्यावर तन्वी खूप पॅनिक होते व ती बोलू लागते की डॉक्टर यांनी त्या नर्सकडे विष पाठवलं होतं, त्या नर्सने मला विष पाजलं आहे, पटकन ट्रीटमेंट सुरू करा, मला मिठाचं पाणी द्या, मला मरायचं नाही आहे, डॉक्टर पटकन ट्रीटमेंट चालू करा. यावर डॉक्टर काहीच बोलत नाही आहे, डॉक्टरची काहीच रिॲक्शन नाही आहे. हे पाहून तर प्रिया अजूनच पॅनिक होते व ते म्हणते, म्हणजे तुम्ही पण सामील आहात का यामध्ये? तर या कटामध्ये डॉक्टर आणि नर्स दोघीही सामील असतात. सायलीने डॉक्टरकडे कसलीशी साधी गोळी दिलेली असते प्रियाला घाबरवण्यासाठी. तर हे लक्षात येताच प्रिया खूप पॅनिक होते व जोरजोरात ओरडू लागते, म्हणजे मी मरणार आहे, मी मरणार नाही आहे. तेवढ्यात तिला अश्विनची आठवण होते. ती बोलते की माझा नवरा डॉक्टर आहे, मी अश्विनला बोलावते व ती जोरजोरात अश्विनला आवाज देऊ लागते त्याला बोलवण्यासाठी. असं बोलून तन्वी रूमच्या बाहेर जायला निघते. तेवढ्यात सायली तिला अडवते व ढकलते. तन्वी थेट बेडवर पडते. तेव्हा सायली बोलते, आपल्या जीवावर कोणीतरी उठलं आहे, हे ऐकून कसं वाटतं? मेंदू काम करायचं बंद होतं ना, भीती वाटते ना? तेवढ्यात तन्वी बोलते की तुला नक्की हवं आहे तरी काय, का माझ्या जीवावर उठली आहेस तू? तेव्हा सायली बोलते, तुझ्या जीवावर उठायला किंवा खून करायला मी काय तुझी लाडकी मैत्रीण साक्षी नाही आहे? डॉक्टर दाखवा बरं ती गोळी. असं डॉक्टरकडून गोळी घेऊन सायली ती तन्वीला दाखवते व म्हणते, हे बघ साधी गोळी दिली होती तुला. तेव्हा अर्जुन बोलतो, हिचा चेहरा तर बघ कसा झाला, हिचा चेहरा पाहून तर असं वाटतंय की हिला वाटलं आपलं वरचं तिकीट आता कन्फर्म झालं. तेव्हा डॉक्टर बोलतात की तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे, उगाचच काही आरडाओरडा करू नका, पडा तिकडे. असं बोलून डॉक्टर तिथनं निघून जातात. तेव्हा प्रिया सायलीला बोलते की का मला त्रास देतेस, मी शिक्षा भोगते ना? त्यावर सायली बोलते की तू तुझ्या कर्माची शिक्षा भोगतेस, पण तू जे काही कारस्थान केलं आहेस ना त्याची शिक्षा तू भोगत नाही आहेस. तेव्हा तन्वी विचारते, कारस्थान? कसलं कारस्थान? तेव्हा सायली तिच्या जवळ जाऊन बोलते की जगातील सगळ्यात मोठं पाप काय आहे माहीत आहे? आपल्याच आईला दुःख देणं, आणि ते तू केलं आहेस. तू प्रतिमा आत्यांना मुद्दामहून चुकीच्या गोळ्या देत होतीस, मुद्दामहून त्यांचं नुकसान करत होतीस. तेव्हा आपलं सत्य बाहेर आलं आहे हे पाहून तन्वी खूप घाबरते व पॅनिक होते. सायली खूप रागात असते. ती पुढे बोलते की त्यांचा मेंदू चालेनासा होईल असं तू वागत होतीस. एकही स्पष्टीकरण देऊ नकोस आता. जे मला बोलतानाही लाज वाटते ते तुला करताना लाज वाटली नाही?
सायली पुढे बोलते की अगं आपण सोबत आश्रमात वाढलो, तिथे सगळं मिळालं, पण तरीही आपल्याला नेहमी वाटायचं की आपल्याला आपले आईवडील परत मिळावेत. पण इतकं नशीब माझं नव्हतं. नशीबवान तू निघालीस की फक्त तुला तुझे आईवडील परत मिळाले, फक्त आणि फक्त तुला. पण तू करंटी निघालीस. मला सांग की प्रतिमा आत्यांची स्मृती परत न येण्यामागे तुझा काय उद्देश होता गं? तुझा काय स्वार्थ होता? नक्की काय साध्य करायचं होतं तुला? यावर प्रिया खूप घाबरते व बोलते की हे बघ सायली, तू कसल्या गोळ्यांबद्दल बोलते? कसल्या चुकीच्या गोळ्या? मला तर काहीच कळत नाही आहे. व सायलीचा हात पकडायला जाते. सायली तिचा हात झिडकारते. तेव्हा अर्जुन बोलतो की मी तुला सांगितलं होतं ना सायली की या तन्वीला काहीही करा, ती कधीच तिचा गुन्हा कबूल करणार नाही. ती अशीच आहे आणि ती नेहमी अशीच वागते. त्यावर सायली तन्वीला बोलते की हे बघ सायली, भलेही प्रतिमा आत्यांनी तुला जन्म दिला असेल, पण मी त्यांना माझी आई मानते आणि माझ्या आईला काही झालेलं मी कदापिही सहन करणार नाही, अशी तिला धमकी देते. आता जेलमध्ये असतानाही आणि जेलमधून बाहेर आल्यानंतरही प्रतिमा आत्यांशी नीट वागायचं, कारण आता माझं लक्ष असणार आहे तुझ्यावर. असं बोलून सायली तिथून निघून जाते. त्यावर अर्जुन तन्वीला धमकी देतो की हे बघ, तू जेलमध्ये असताना प्रतिमा आत्याला काहीही होणार नाही व प्रतिमा आत्या व घरचे कधीही तुला जेलमध्ये भेटायला येणार नाही आहेत. पण जर प्रतिमा आत्याला काही झालं ना, तर मी तुला कधीही सोडणार नाही, तुला असंच जेलमध्ये सडवेल. आणि ही जी आत्ता गेली ना माझी बायको, ती तर तुला जेलमध्ये सुद्धा जाऊ देणार नाही, ती तुला डायरेक्टली वर पाठवेल, असं इशाऱ्यानेच खुणावतो आणि तिथून जायला निघतो. तर तन्वी खूप घाबरलेली व पॅनिक झालेली असते. ती खाली बसते व म्हणते, आता मी चुकीच्या गोळ्या देत होते, हे कसं काय कळालं यांना? सायली बाहेर अर्जुनची वाट पाहत उभी असते. अर्जुन येतो व म्हणतो, क्या बात है बायको, तुझं हे रूप ना मला खूप आवडलं. त्यावर सायली बोलते की प्रियाला अशा प्रकारे भीती दाखवायची गरज होतीच आणि माझं हे रूप फक्त माझ्या घरच्यांना धोका असल्यावरच बाहेर येतं. सायली पुढे बोलते की तिला आईची किंमत कळणं खूप महत्त्वाचं आहे. कदाचित आता तरी तिला आईची किंमत कळेल. तर अर्जुन बोलतो, ग्रेट, पण जाऊयात का आता? आपण गणपतीची खरेदी करायला चाललोय असं सांगून घरातून बाहेर पडलोय, ते पण करायला हवी ना? त्यावर सायली बोलते की हो जाऊयात, पण त्याआधी आपण मधुदादांना भेटूयात का? काय प्रियाने तर कसली नाती जपली नाहीच आहेत, पण मला मात्र ती जपायची आहेत. तर इकडे सुमन विचारांमध्ये गुंतलेली असते. तिला आठवत असतं की कशाप्रकारे नागराजने आधी घरातून दागिन्यांची चोरी केली होती आणि आज तर तो महिपत शिकरेसारख्या गुंडाला भेटायला गेला होता. त्यानंतर घरी येऊन त्याच्यासोबत कॉलवर पण बोलत होता. ती खूप चिंतित होते व बोलते की माझ्या मनात नक्की काय चाललं आहे, मी कोणाशी बोलू? कशाप्रकारे रविराज भाऊजींनी यांना समजावलं होतं की त्या गुंडापासून लांब राहा, पण यांचं नक्की काय चाललं आहे? तिच्या डोक्यात असेच विचार घुमत असतात. तर इकडे कल्पना प्रतिमाचं सांत्वन करत असते. हे बघ प्रतिमा, की तन्वीच्या वागण्याचं मला पण खूप वाईट वाटतंय गं. मी पण तिला खूप जीव लावला होता, पण ती आपली अशी फसवणूक करेल हे मला अजूनही पटत नाही आहे व ते दुःख कमी होत नाही आहे. तू तर तिची आई आहेस, तू हे दुःख कसं पचवत असशील मला कळतंय. त्यावर प्रतिमा बोलते की खरं सांगू का, मला ना फक्त धक्का बसलाय, पण तिच्या वागण्याचं अजिबातही वाईट वाटलेलं नाही आहे. दूर कुठेतरी उभ्या असलेल्या माणसाचं आपल्याला जसं वाटतं ना, तसं वाटतंय मला. असं वाटतंय की ती मुलगी तशीच आहे. त्यावर प्रताप बोलतो की एखादी मुलगी ना सगळ्यांना जीव लावते, आपलंसं करून घेते सायलीसारखं, आणि एखादी मुलगी ना आपल्या सख्ख्या आईवडिलांना देखील दुखावते तन्वीसारखं. यावर प्रतिमाला खूपच वाईट वाटतं. ती खूपच भावूक झालेली असते. त्यावर कल्पना बोलते, जाऊ द्या ना, त्या तन्वीचा विषय ना आपल्या घरात न काढलेलाच जास्त बरा. इतक्यात प्रतिमाचा फोन वाजतो. सुमनने तिला कॉल केलेला असतो. प्रतिमा फोन उचलते आणि विचारते, सुमन अगं बोल ना. त्यावर सुमन विचारते, प्रतिमा वहिनी, तुम्ही काही कामात नाही आहात ना? बोलायला वेळ आहे ना तुमच्याकडे? त्यावर प्रतिमा बोलते, अगं इथे कसलं आलं आहे काम? इथे मला कोणी इकडची काडी तिकडे सुद्धा करून देत नाही, तू बोल. तेव्हा सुमन बोलते की मला ना राहावलं नाही म्हणून तुम्हाला कॉल केला, मला ना तुम्हाला खूप काही महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा प्रतिमा बोलते, हो बोल ना. पण सुमनला कळतच नाही की आपण आता प्रतिमा वहिनीला काय सांगावं. ती बोलते की नाही, काही नाही, मी फक्त तुम्ही कशा आहात विचारायला फोन केला होता. मला ना एक काम आठवले, मी ते काम करते हं.
इकडून प्रतिमा सुमनला अगं बोल ना, हॅलो हॅलो करत असते, पण तोपर्यंत सुमनने कॉल कट केलेला असतो. इकडे अर्जुन व सायली मधुभाऊंना भेटायला गेलेले असतात. अर्जुन डॉक्टरांना विचारतो, मधुभाऊंची तब्येत कशी आहे आता? त्यावर डॉक्टर सांगतात की त्यांची तब्येत ठीक आहे व ते ट्रीटमेंटलाही रिस्पॉन्स करतायत. तसंच नाही तर या अवस्थेतही आजूबाजूला जे काही घडतंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय, म्हणून या अवस्थेतसुद्धा त्यांच्याशी काही ना काही सतत बोलत राहा, म्हणजे ते लवकर रिकवर होतील, म्हणजे त्यांना कोमातून बाहेर येण्यासाठी लवकर मदत होईल. तेव्हा सायली बोलते की ठीक आहे डॉक्टर, आम्ही याची काळजी घेऊ, आम्ही त्यांच्यासोबत भरपूर गप्पा मारू. तेव्हा डॉक्टर बोलतात ठीक आहे व ते तिथून निघून जातात. तेव्हा सर्वच आनंदित होतात. कुसुमताई म्हणते की सायली, मी आता मधुभाऊंशी इतक्या गप्पा मारणार आहे ना की ते उठून म्हणतील की ए बाई आता गप कर तुझी टकरी. तेव्हा सायली मधुभाऊंना बोलते, मधुभाऊ पहा, ऐकलत ना, तुम्हाला जर हे असा छळ नको असेल ना तर लवकर जागे व्हा. आणि तुम्हाला माहीत आहे का, आपला सोम्या म्हणत होता की त्याला गणितात खूप अडचण येते आणि तुमच्याशिवाय त्याचं गणित कोण घेणार आहे बरं? कुसुमताई बोलू लागते की मधुभाऊ, मुलं खूप दंगा करतात हो, माझं अजिबात काही ऐकत नाही. तुम्ही उठा आणि त्यांना जरा दटवा, म्हणजे सगळेच्या सगळे लवकर सरळ होतील. तेव्हा सायली बोलते, हां मधुभाऊ, आता आश्रमातल्या झाडांना पाणी घालण्यासाठी मी नाही आहे तिथे, तुम्हालाच त्या झाडांना पाणी घालावं लागेल. तुम्हाला कळतात ना त्यांच्या भावना, तुम्ही बोलता ना झाडांसोबत. हे ऐकून कुसुमताई अर्जुनकडे पाहून त्याला बाहेर येण्यासाठी खुणावते. तेव्हा अर्जुन पण त्यांना खुणावतो आणि कुसुमताईंसोबत बाहेर जातो. तेव्हा अर्जुन कुसुमताईंना विचारतो की तुम्ही मला असं बाहेर का बोलावलंत? तेव्हा कुसुमताई विचारतात त्या अर्जुनला की सायलीच्या आईवडिलांचा काही शोध लागला आहे का? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही ना, मी तिला बाहेर घेऊन गेलो होतो आणि तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यानंतर तिला त्रास व्हायला लागला आणि ती चक्कर येऊन पडली. त्यानंतर मात्र मी तिला काही विचारलं नाही. त्यावर मधुताई म्हणतात की अरे बापरे. तेव्हा अचानक कुसुमताईंकडून आश्रमाच्या चाव्या खाली पडतात. अर्जुन त्यांना त्या चाव्या उचलून देतो व त्याच्या डोक्यात काही विचार येतात. तो कुसुमताईंना विचारतो, सायली जेव्हा आश्रमात आली तेव्हा तुम्ही पण तेथे नव्हतात, त्यामुळे तुम्हाला पण तिच्या आईबाबांबद्दल जास्त काही माहीत नाही, मधुभाऊंना पण तिच्या आईबाबांबद्दल जास्त काही माहीत नाही, पण तुमचं आश्रम, जे तुमचं घर आहे ते मात्र आपल्याला सायलीच्या आईवडिलांबद्दल नक्कीच काहीतरी सांगू शकेल. तेव्हा कुसुमताई थोडी गोंधळते. आश्रम, घर हे कसं काही सांगू शकेल आपल्याला? त्यावर अर्जुन बोलतो की सायली जेव्हा आश्रमामध्ये आली, जेव्हा ती मधुभाऊंना सापडली तेव्हा तिच्याकडे काही वस्तू असतील आणि मला माहीत आहे की मधुभाऊंनी त्या आजही सांभाळून ठेवलेल्या असतील, त्या आश्रमातच असतील ना. सायलीने तिचं सर्व सामान तर आश्रमातच ठेवलं आहे, त्यावरून आपल्याला काही कळू शकेल. अर्जुन पुढे बोलतो की सायलीच्या आईबाबांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आता आपल्याला आश्रमातच सापडेल. पुढील भागात अर्जुन कुसुमताईंसोबत फोनवर बोलत असतो की तुम्ही ना आश्रमात कोणाला तरी सायलीच्या सगळ्या जुन्या वस्तू काढून ठेवायला सांगा, मी तेथे जातो. तेवढ्याच सायली तेथे येते व ऐकते, कोणाशी बोलताय तुम्ही? त्यावर अर्जुन खोटं बोलतो की मी चैतन्यासोबत बोलतोय असं. त्यावर सायली बोलते की माझ्याकडे द्या पाहू फोन, उद्याच्या गणेश उत्सवासाठी मला त्यांना आमंत्रण द्यायचे. त्यावर अर्जुन बोलतो का गं, मी सांगतो ना, आणि तो फोनवर बोलू लागतो, हां चैतन्य, उद्या घरी या हां गणेश उत्सवासाठी. आणि तेवढ्यात तेथे चैतन्य हजर होतो. तर चैतन्याकडे पाहून सायली अर्जुनला बोलते की माझ्याशी खोटं बोलत होता तुम्ही, पाहू तुमचा फोन, असं म्हणून ती त्याचा फोन पाहते व चेक करते. हे काय, तुम्ही कुसुमताईंसोबत बोलत होतात आणि मग माझ्याशी खोटं का बोललात? अशाच नवीन मालिकांचे एपिसोड्स पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.